सकाळपासून मला 4 वेळा विचारलास गोव्याला जायचंय गोव्याला जायचंय, आताच गोव्याला जाऊन आलीस ना आणि परत जायचंय. अगं मम्मी आता मुलांसोबत जायचंय. बोलली परत मी नाही जायचं बोलती तरी जायचंच आहे ना तुला. मुद्दाम ठरवूनच ठेवलंच आहे, फक्त मला त्रास द्यायचा. जाऊन दाखव मला, जा माझ्यावरून जाऊन दाखव. ठीक आहे जाते मी. नाही जायचं, अजिबात जायचं नाही. गेलीस तर बघ. मुली होत्या म्हणून म्हटलं जाऊ दे, जाऊन आली एकदा गोव्याला. आता मुलांबरोबर काय म्हणे आम्ही फ्रेंड जातो गोव्याला. आता जाऊन महिना नाही झाला मनालीला येऊन. मला जायचंय गोव्याला, मला जायचंय गोव्याला. घरात नुसता घुसमाटा होतो ना तुझा. आता मला समजलं हे छोटे पोरांसारखे कपडे का मागवत होतीस ते. हे बघ छोटे पोरांना घालतात ना बन्यान तशा. आणि हा बघ ह्याचा तर काय गळा उघडाच. हे असे कपडे घालून तू गोव्याला जाणार होतीस. मम्मी त्याला बॅकलेस टॉप बोलतात आणि गोव्याला असेच कपडे घालतात. अच्छा बॅकलेस घालून गोव्याला जाणार होतीस काय. काहीच जायचं नाही गोव्याला. गोवा बिवा तुझं राहू दे. उद्या वर्षी मला थायलंडला जायचंय. मग काय करायचं, कुठेच जायचं नाही. काय ग तू तुमच्या बरोबर राहुल कशाला येतोय. अगं मम्मी तो सुचीचा बॉयफ्रेंड आहे आणि सुची येते ना म्हणून तो येतोय. अगं सुचीचा बॉयफ्रेंड आहे तर सुचीला त्याच्या बरोबर जाऊ दे. तू त्याच्या बरोबर कशाला जातेस. काय गोव्याला जायचं नाही, घरातच बस. अगं पण मम्मी माझं काय. आता जास्त बोलीस ना आता घराला कुलूप लावून तुला घरात कोंडून ठेवीन. घरात बस, जायचं नाही.